नमस्कार, मी मयुरेश कडव. तासाभरात बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पश्चिम बंगालच्या बडानगरमध्ये फायबर ग्लासच्या कारखान्याला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या पोहोचल्यात. सुदैवानं या आगीत अद्याप तरी कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधली पूरस्थिती कायम आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजल्यानं पाकिस्ताननं आपली चूक मान्य करावी असा घरचा आहेर पाकिस्तानी चौकशी यंत्रणेच्या एका अधिकाऱ्यानं सरकारला दिलाय. या हल्ल्याचा केवळ कटच नाही तर अतिरेक्यांचं प्रशिक्षणही पाकिस्तानच दिलं गेल्याचा गौप्यस्फोट देखील तारिक खोसा या अधिकाऱ्यानं केलाय. तारिक खोसा हे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे तत्कालीन डीओ आहेत. खोसा यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तान सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानं त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. गजेंद्र चव्हाणांच्या एफटीआय अध्यक्षीय नियुक्तीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी केजरीवालांकडे आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली. जे आम्हाला स्वप्न पाहू देत नाहीत त्यांना झोपूच न देण्याचा विडा आंदोलक विद्यार्थ्यांनी उचललाय. गेल्या 53 दिवसांपासून चव्हाण यांना हटवण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा मानस आंदोलकांनी बोलून दाखवलाय. 25 खासदारांचं निलंबन संसदेच्या उद्याच्या कामकाजादरम्यान मागे घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. बिजू जनता दल, जनता दल आणि तृणमूल काँग्रेसचे नेते लोकसभा अध्यक्षांसह काँग्रेसमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत. परिणामी त्यांच्या या शिष्टाईला फळ आलं तर उद्या काँग्रेसच्या 25 आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे आजही राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. सत्ताधाऱ्यांसमोर आम्ही नमतं घेणार नाही, आम्हाला संसदेतून बाहेर काढलं तरी चालेल, मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठामच राहणार असं म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय. तर दुसरीकडे संसदेचं कामकाज चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे. खासदारांचं निलंबन करून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलंय. काल लोकसभेतल्या 25 खासदारांचं निलंबन केल्यानंतर आज काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यासह देशभरात काँग्रेसनं आंदोलनं केली. काँग्रेस खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईतल्या हुतात्मा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन केलं. मुंबईतही काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान संजय निरुपम यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तासाभरात बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.